तुम्ही म्हणताय की नाही द्यायचा याच्यावर काय निर्णय झाला तर पाठिंबा अजून कायम आहे का? काँग्रेस मी महाविकास आघाडीचं सरकार हे 5 वर्ष कायम राहील असं मी जेव्हा म्हणतोय तर पाठिंब्याचा प्रश्न कशाचा आलेला आहे? काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे, राहणार आणि त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. सर एकनाथ शिंदे यांनी सर एकनाथ शिंदे यांच्याकडे सर सत्ता मला एक मुद्दा असा आहे की गव्हर्नर महोदयांचंही याच्यावर लक्ष असेल. समजा महाराष्ट्रामध्ये अल्पमतात सरकार आलेली आहे, आता गव्हर्नर कोणाचं ऐकतं हे काय आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अजूनही भाजप पुढं का येत नाही? ज्यांनी हा सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण केला, महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण केली, भाजप का पुढे येत नाही? त्यांच्याजवळ अजूनही बहुमताचा आकडा झालेला नाही. पण राज्यामध्ये ही अस्थिरता ठेवणं जेव्हा पहाटेचं सरकार पडल्यापासून हा जो भाजपचा प्रयत्न आहे, त्यांनी हा मोठा भूकंप गुजरातमधून तो आता गुवाहाटीमध्ये घेऊन गेलेत आणि या पद्धतीनं राज्याचं नुकसान करण्याची भूमिका जी भाजपची आहे ते स्पष्ट येते. आकडे अजूनही उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या बाजूने आहेत. एक मिनट मैं एक बार मराठी बोल के मैं हिंदी बोलता हूँ. मैं भाजपा को आह्वान करता हूँ, अगर महाराष्ट्र में अल्पमत में सरकार आई है तो उन्हें नो कॉन्फिडेंस लाना चाहिए, बात करना चाहिए कि एक्चुअली ईडी का डर बताकर जिस तरह से महाराष्ट्र की सरकार को अस्थिर करने का जो काम बीजेपी सरकार केंद्र के माध्यम से कर रही है, तो उन्हें बताना चाहिए आगे कि नो कॉन्फिडेंस के लिए सरकार तैयार है, पर वो नहीं करेंगी क्योंकि इस महाभारत के मूल वही है और वो राज्य में अस्थिरता बनाकर राज्य की जनता का नुकसान करना चाहती है बीजेपी, और इसी तरह अस्थिरता बनी रहेंगी तो राज्य की जनता का नुकसान होगा. संजय राउत का बयान जो है वो उनके पार्टी के अंतर्गत मामले का है, वो महाविकास आघाड़ी के बारे में नहीं है और हम लोग पूरे सचेत है. आज हमारी जो मीटिंग हुई है उस मीटिंग में भी इस विषय की चर्चा हुई है. हम पूरे इस मामले पे नजर रखे हुए हैं और महाविकास आघाड़ी के साथ कांग्रेस खड़ी है. सर तुम्ही म्हणता सध्या संख्या जी आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला संख्येचा विषय तुम्ही जो उपस्थित करताय, मी त्या संख्येच्या बद्दल सांगितलेलं आहे की ज्या भाजपने हा महाराष्ट्रामध्ये महाभारत घडवलेला आहे ती भाजप अजून चूप का आहे? अजूनही त्यांच्याजवळ संख्या नाही. ज्यांना सत्तेची लालसा जी भाजपला पडलेली आहे पहाटेची सरकार पडल्यानंतर, तिने हे केलेली गडबड आहे ईडीच्या माध्यमातून आणि त्याच्या हा सगळा दहशतवाद या पद्धतीनं लोकशाहीचं खून करण्याचं काम बीजेपी केंद्राच्या सत्तेच्या आधारावर करते आहे. ती बीजेपी का चूप बसलेली आहे? त्यांच्याजवळ संख्याबळ नाही आणि म्हणून ती चूप बसलेली आहे. देखो हमारी रेगुलर मीटिंग थी, ऑलरेडी हमारे प्रभारी एच के पाटिल साहब यहाँ पे है और इसलिए हमारे सभी प्रमुख नेताओं की मीटिंग उनने ली थी. ये हमारी रेगुलर मीटिंग थी 5 बजे की. संजय राउत के बयान के ऊपर ये मीटिंग नहीं हुई है. एनसीपीच्या पहिलेच आमचं बयान आलेलं आहे, त्याच्यामुळे एनसीपीनी काय बयान दिलं मला माहिती नाही, पण आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत. महाविकास आघाडीमध्ये समजा सेनेचा जो प्रश्न आहे, सेनेचे काय निर्णय घेतं त्याच्यावर आहे. वेळ आला कारण की आमच्या नेत्या सोनिया गांधींनी एका विपरीत परिस्थितीमध्ये ही महाविकास आघाडीला सपोर्ट केलेला होता, हे सगळ्यांना माहिती आहे. एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर याला सपोर्ट केलेला होता आणि आज जी काय स्थिती झालेली आहे, आम्हाला ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये विरोधाचं मॅन्डेट दिलेलं होतं. जनतेचं काम करायचं, विरोधाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याची भूमिका होती. आम्ही ते तयारच आहोत. त्याची भूमिका आम्ही मगाशी स्पष्ट केली आणि वेळ आलं
तर सेनेने आम्हाला बाहेरून पाठिंबा मागितला तरी ते आम्ही द्यायला तयार आहोत महाविकास आघाडीसाठी. पण या ठिकाणी काही गडबड त्यांच्याकडून झाली, काही झालं तर आम्हाला विरोधात बसायला आम्ही मगाशी सकाळीच आम्ही ही भूमिका मांडलेली आहे. हिंदी में यही बात बताइए कि आपने कहा कि सरकार बचाने के लिए आप बाहर महाविकास आघाड़ी सरकार को मदद करने की भूमिका स्पष्ट है. समय आए तो हम बाहर से भी मदद महाविकास आघाड़ी को दे सकते हैं. सरकार में बने रहेंगे उनका सरकार में बने रहेंगे. देखो हमने एक बार स्पष्ट कर दिया कि ये सब मामला जो है ये महाभारत बीजेपी ने बनाया है और बीजेपी क्यों छुप के बैठी है, ये सवाल हमारा है. बीजेपी क्यों नहीं जवाब देती है जनता को. इस तरह से महाराष्ट्र में अस्थिरता पैदा कर महाराष्ट्र की जनता का जो नुकसान बीजेपी के माध्यम से हो रहा है और बीजेपी चुप बैठी है, उसके पीछे ईडी का जो राजकारण कर जिस तरह से दहशत और लोकशाही का जो खून करने का काम जो बीजेपी कर रही है, वो आज क्यों शांत बैठी है, ये सवाल कांग्रेस उनको पूछती है.